असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। आज मतदान प्रत्येक नागरिक मतदान करणार। मतदान का करायचं? वास्तविक पाहता मतदान या देशासाठी लोकांनी प्राणाचं बलिदान केलं, फासावर गेले, जेल भोगल्या। 1857 ते 1947 90 वर्ष बलिदान करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। ते स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर मतदाराची जबाबदारी फार महत्त्वाची आहे। मतदार जागरूक होईल त्या दिवशी देशामध्ये जागरूक लोकशाही खऱ्या अर्थाने येईल। म्हणून माझी विनंती आहे, आता आज मतदान करणार आहेत आम्ही। मतदान करताना 3-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। ज्यांना मतदान करायचं त्यांनी मागच्या काळात काय केलं समाजासाठी हे पाहणं गरजेचं आहे। किती झिजला, किती जळलाय दिव्यासारखा हे पाहिलं पाहिजे। आणि ते पाहून तुम्ही मतदान करा। एक दुसरा, मतदाराने ज्यांना मत द्यायचं त्याचं चारित्र्य कसं आहे, त्याचे आचार कसे आहेत, त्याचे विचार कसे आहेत, त्याचं जीवन कसं आहे, निष्कलंक का दाग लागलेत, हे सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे। म्हणून खरी लोकशाही मला आणायची असेल तर आजचा मतदारांची जबाबदारी फार महत्त्वाची आहे। मत देताना तो आचारशील, विचारशील, निष्कलंक जीवनात त्याग, अपमान घेण्याची शक्ती हे गुण त्याच्यामध्ये असायला पाहिजे। आणि तो दिव्यासारखा जळत राहिला पाहिजे, झटत राहिला पाहिजे। हे गुण ज्यांच्यामध्ये असतील त्यांना मतदान दिलं पाहिजे, त्यांना मतदान केलं पाहिजे। म्हणून मी पक्ष आणि पार्टी पाहत नाही। 1952 साली आमच्या देशाचे जे घटना झाली त्याच्यामध्ये निवडणुकीवरती बोललं आहे ते पक्ष और पार्टी। संविधानमध्ये पक्ष आणि पार्टी कुठे आहे? संविधान हा देश संविधानाच्या आधारावर चालला आहे। संविधान म्हणते पक्ष और पार्टी नाही। मतदान करण्याचा अधिकार ज्यांना मिळाला ते स्त्री असेल किंवा पुरुष असेल, पण त्यांचं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे, आचार विचारशील असले पाहिजे, अशा लोकांना मतदान केलं पाहिजे। म्हणून माझी विनंती आहे की आता आज मतदान करणार आहेत। हा देश जरी आपण मतदान करून कोणातरी हातात ही चावी देणार आहेत, पण पहिली चावी आपल्या हातात आहे मतदाराच्या। ती चावी योग्य लावली पाहिजे। ती चावी लावायला जर विसरला, भुलला आणि चावी चुकीच्या हातात गेली तर देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून चारित्र्यशील, आचारशील, विचारशील, जीवन निष्कलंक असणारा, अरे त्या बलिदानाची आठवण प्रत्येकाने ठेवलं पाहिजे। मतदान करणारा प्रत्येक नागरिक त्यांनी मतदान करताना
मी आता मतदान करतोय, हा देश मला उभा करायचा आहे. तो उभा होत असताना तो आचारशील विचारशील देश उभा करताना ज्याला मत द्यायचं तो कसा आहे हे तपासून मतदान करा. अण्णा, आता राज्यामध्ये सर्रास पैशाचा वापर होतोय. आपल्या तालुक्यात देखील झालाय. काल गुन्हा देखील दाखल झालाय. काल पैसे वाटण्याचा प्रकार घडलाय पारनेर तालुक्यामध्ये. हे दुर्दैव आहे देशाचं. मतदानासाठी पैशाचं वाटप होणं याच्यासारखं दुर्दैव नाही. अरे काय समजलं तुम्हाला मग? या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे बलिदान झालं त्या बलिदानाचं काय? जे फासावर गेले त्या फासावर जाणाऱ्यांचं काय? पैशाच्या जोरावर जर चालला देश तर ती खरी लोकशाही राहणार नाही, हुकुमशाही होईल. मग लोकशाही राहणार नाही. अण्णा, सध्या सुरू असलेल्या देशभराच्या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहतात? अनेक विरोधकांवर ईडीच्या कारवाया, CBIच्या कारवाया सुरू आहेत. नुकतेच दिल्लीचे मुख्यमंत्री सुद्धा जामिनावर बाहेर आलेले आहेत. त्यांच्यावरही कारवाई सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक कारवाई आहेत. सरकार फोडलं गेलंय. या देशातल्या जनतेचं दुर्दैव आहे की ED CD सारखे अपराध निवडून आलेल्या लोकांवर होतात. हे दुर्दैव आहे आमचं. म्हणून मतदाराने मतदान करताना पैसा, मान पान, सत्ता, जवळचा लांबचा, पक्षाचा पार्टीचा याचा पाहू नका. फक्त देशाचा विचार करा. मोठ्या संकटातून हा देश बाहेर पडलाय. अरे इंग्रजांना किती टक्कर दिली लोकांनी, याची आठवण ठेवणार का ना आम्ही? म्हणून माझी विनंती एकच आहे की राजकारणावरती कुठेतरी असे गुन्हे होणार नाहीत याची दक्षता निवडून येणाऱ्या लोकांनी ठेवली पाहिजे. अण्णा, या निवडणुकीमध्ये कुणी विकासावर बोलत नाही, फक्त वैयक्तिक टीका केली जाते. या निवडणुकीत विकासावर कुणी बोलत नाही, फक्त वैयक्तिक पातळीवरची टीका केली जाते. पारनेर तालुक्याचाही प्रश्न आहे की पाणी नाही. हे दुर्दैव आहे. वैयक्तिक टीका म्हणजेच आम्ही निवडून यायचं, त्याला बदनाम करायचं हे नाही. माझा देश, मला निवडणूक लढवायची माझ्या देशासाठी निवडे, माझ्या देशातल्या समाजासाठी निवडणूक लढवायची. या देशातला आज जे अपराध वाढत चाललेत लोकांच्यावरती, महिलावरती, हे मला हे दूर करायचे आहेत. त्यासाठी मी मत देणार असा विचार केला पाहिजे. पैसे घेऊन मतदान करायला लागलात तर यासारखं दुर्दैव नाही. अन्ना, क्या कहेंगे? आज मतदान हो रहा है अहमदनगर जिले में और पूरे देश में, कैसे दिखते और क्या कहेंगे? आज देश में मतदान हो रहा है. मतदाताओं को मेरी विनती है, अपना वोट देते समय जिसको वोट देना वो आदमी कौन है उसको देखो. क्या वो आचारशील है, चारित्रशील है,
निष्कलंक है, त्यागी है, समाज के लिए कुछ किया है, ऐसे लोगों को वोटिंग करो। रिश्तेदारों को मत देखो, पक्ष पार्टी को मत देखो। चारित्रशील वोटर वोट चारित्रशील उम्मीदवार उसको देखो और उसको वोट करो, तब देश बदलेगा। न तो देश की बर्बादी होगी। अन्ना, दूसरी तरफ देखा जाए तो जिस तरह से ईडी कार्रवाई कर रही है, अरविंद केजरीवाल को अरेस्ट किया गया था, अभी वो बेल पर छूटे हैं। तो देश में कई ऐसे नेता हैं जिनको ईडी ने अरेस्ट किया है, आज मतदान भी है, कैसे देखते हैं इसको? मैं अभी तक कहा नहीं, लेकिन मेरे साथ में अरविंद केजरीवाल जब था, मैं कई सालों से उसको कह रहा था, चरित्र को संभालो, आचार शुद्ध रखो, विचार शुद्ध रखो, जीवन निष्कलंक रखो, जीवन में त्याग करो। इतना कहते गया। शुरू में बहुत अच्छा काम किया उसने, लेकिन शराब में पैसा मिलता है, वो नशे में डूब गया, पैसे के नशे में डूब गया और बिछड़ गया। तो अभी उनका बेल भी हुआ है और ऐसे कई नेता है जिनको ईडी ने अरेस्ट किया है, उन पे आरोप लगे हैं। जो नेता देश में ऐसे दिखाई देते हैं वोटर को, उनको इनकार करो। ऐसे उम्मीदवार को वोट मत दो। जो चारित्रशील है, आचार विचारशील है, त्याग है, अपमान पीने की शक्ति है, ये देश खड़ा करना है तो इन गुणों को देखो, नहीं तो देश बर्बाद हो जाएगा। अण्णा, हेच मराठीत की अरविंद केजरीवाल यांच्यावर दारू विक्रीचा संदेश आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। याआधी तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं होतं, त्यावेळेचं त्यांचं नेतृत्व आणि आताच्या नेतृत्वाकडे तुम्ही कसं पाहताय? अरविंद केजरीवालच्या तुमच्यासोबत असलेल्याचं नेतृत्व आणि आत्ताचं नेतृत्वाकडे कसं पाहतात? ते दारू विक्रीचा आरोप जो आहे त्यांच्यावर करण्यात आलेला आहे, ईडीकडून या संदर्भातली कारवाई करण्यात आली आहे। अरे वो नशे के शराब में डूब गया, इसके कारण घोटाला हो गया। मैं उसको कई सालों से अन्ना, मराठी मी अनेक वर्ष त्याला सांगत होतो की चारित्र्यशील माणसं असायला पाहिजे राजकारणात। सुरुवातीला चांगला वागला, पण नंतर दारूचे पैसे दिसले आणि तो बिघडला। आता दिल्लीमध्ये पण इलेक्शन होणार आहे, अभी दिल्ली में भी इलेक्शन होने जा रहा है, पूरे देश में इलेक्शन होने जा रहा है। क्या अपील करोगे फिर से एक बार? क्या अरविंद केजरीवाल जैसे लोगों को चुनकर लाए जिन पे आरोप है और उनके जैसे कई नेताओं पर आरोप लगे हैं? नहीं, मेरी विनती एक है, आज देश में वोटिंग हो रहा, दिल्ली में भी वोटिंग हो रहा, दिल्ली से लेकर गली तक वोटिंग हो रहा, और इस वोटिंग से देश का उज्जवल भविष्य बनेगा। इसलिए जो गलत मार्ग से पैसा मिलाता है, पैसा लेता है, ऐसे लोगों को वोटिंग मत करो। जो चारित्रशील नहीं है, ऐसे लोगों को वोटिंग मत करो। आचारशील है, विचारशील है, जीवन निष्कलंक है, जीवन त्याग है और अपमान पीने की शक्ति है, जिन्होंने देश के लिए कुछ किया है,
ऐसे लोगों को वोटिंग करो। अण्णा पारनेरचे आमदार सध्या या ठिकाणाहून पारनेरचे आमदार निलेश लंके यांना नगरमधून महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिल्यानंतर पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी तुमची भेट घेतली होती उमेदवारी जाहीर झाल्यानंतर। आज नगरमध्ये मतदान होते, तुम्ही पण मतदान केंद्रावर जाणार आहेत, इथल्या दोन्ही उमेदवारांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मी एक दोन व्यक्तिशः बोलणार नाही, जनरल सांगेल की मतदाराने ज्या ज्या उमेदवारांना जे जे जिथं जिथं उभे असतील त्यांनी देशाचा विचार करा। या देशासाठी बलिदान झालं, त्या बलिदानाचा विचार करा आणि तो विचार करून चारित्र्यशील लोकांना वोटिंग करा। ठीक आहे। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।